फ्रेंड्स वेलकम. आम्ही घरी गेलोय, पूर्ण सगळेजण गप्पा मारत बसले होते. त्याआधी आम्ही 2-3 वाजता निघाले घरातून. हे तर पांढरं शर्ट वगैरे घालून मस्त शायनिंग मारून निघाले होते, कारण जे तिला जायचे गावाकडे. आणि ह्याने पण पांढरं शर्ट घातलं होतं आणि मी पण पांढरी साडी घातली होते. तुम्हाला दाखवलेलं आहे. निजामाबादच्या जयंतीला पण मी पांढरी साडी घातली होती, तर खूप छान वाटत होतं. पण मी एक स्पेअर साडी पण घेतलेली आहे एक्स्ट्रा, कारण मी बरंच ऐकलेलं आहे की निळ वगैरे उडवतात आणि पांढऱ्या कपड्यांना काशी सहन होत नाही, म्हणून मी घेतलेले. आणि पूर्ण स्कार्फ बांधलेले, कारण बघता तुम्ही खूप ऊन आहे. तर निघाले आम्ही जयंतीला. पूर्ण बघा आम्ही दोघे आणि कानाला वगैरे बांधले. हे खूप गरमी होती कदाचित, निघाले. पण पाऊस ढगाने मला खूप साथ दिलेली आहे, कारण ढगं म्हणत होते तुला जायचं ना जयंतीला, एन्जॉय कर, एन्जॉय कर, आम्ही कुणाला येऊ देत नाही, सूर्याला बाहेर येऊ देत नाही वगैरे असं म्हणत होते. मग तर तुम्ही ढगाने पूर्ण सूर्याला झाकून ठेवलेलं आहे. मला थँक्यू, कारण पाऊस तर माझा फ्रेंड आहेच, आता ढगं पण फ्रेंड झालेले आहेत. मध्येच पेट्रोल वगैरे टाकलं आणि घरी पोहोचलोय. तर घरी सगळेजण जयंतीच्या निमित्तानं आले होते. आम्हालाच उशीर झाला थोडा, पण छान वाटलं. आता रॅली म्हणजे पुढचे व्हिडिओज तुम्हाला दाखवेलच, गावाकडची जयंती वगैरे, तर नक्की बघा पुढचे व्हिडिओ. पण चला भेटू पुन्हा, बाय.